अजून मी त्या विठू माऊलीच्याच गजरात माझं सगळं मन अजून तिथंच आहे. पण आता करणार काय? ज्याच्यासाठी मला इथे उभा केलाय ते मला करायलाच पाहिजे ना. खवय्यगिरी. ओके, आपण आता काय बनवतोय? आता आपण सुक्या केळ्याचे काय नाव? कच्च्या केळ्याचं चाट. कच्च्या केळ्याचं चाट. चाट आणि चाट. ओके, काय पहिल्यांदा करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपण हे बाउल. आधी आपण कच्ची केळी आपण सोलून ती किसून घेतली. त्याच्यानंतर उकडलेला बटाट्याचा किसून घेतला बटाटा. त्याच्यात ब्रेडचा चुरा घातला, चण्याचं पीठ घातलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं आमचूर घातला, मिरचीची पेस्ट घातली. जरा झणझणीत करा. हो, तुम्ही तिखट खात नाही पण मला पण. कढीपत्त्याची पानं थोडी बारीक अशी करून घातली, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली, मीठ, कांदा वगैरे सगळं शेवटी आपण वरनं घालायचं. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं. हे मिक्स करायचं. ह्याच्यात पाणी अजिबात लागणार नाही, कारण त्यालाच शिजलेला बटाटा आहे, त्याचंच पाणी सुटतं, त्याच्यातच भिजवायचं. हे आपलं तयार झालंय का? गोळा तयार झाला. काय करायचं आता? ह्याच्या आपण टिक्की बनवायचा. बर, आपल्याला ह्या फ्राय पण करायच्या का? हो, 3 बास झाले. ओके, आता हे आपले झाले ना? हो, हे हो, ही झाली तयार आपली बनाना टिक्की. हा, कुरकुरीत. हो, आता आपण ह्याच्यावर ही सजवायची. त्याच्यावर आपण दही तयार केले, त्याच्यात मीठ आणि पिठी साखर घालून असं दही घोटून घेतलंय. त्याच्यानंतर ही पुदिन्याची चटणी आहे, ही लाल मिरची आणि लसूण याची चटणी आहे. तो आपल्याला किती तिखट हवं त्याप्रमाणे किती पाहिजे त्याच्यावर आहे. चिंच, गूळ, खजूर अशी चटणी बनवलेली आहे. आता त्याच्यावर बारीक शेव त्याच्यावर भुरभुरायची आणि कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकला, थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि वरनं डाळिंबाचे दाणे घालायचे. दिसायलाही छान आणि डाळिंब आवडतं बऱ्या सगळ्यांना. अशी ही झाली तयार बनाना चाट. रेडी टू सर्व. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मी तिथे जायच्या आधी इथे आधी खाऊन बघतो. काय आहे, युद्धभूमीवर जायच्या आधी सगळी तयारी बाई आपली. आणि आता हिला काय डब्यात असतं मोस्टली? हिला अतिशय व्हरायटी आणि चुझी आहे. म्हणजे माझे मिस्टर कधी कधी म्हणतात की एक तर तुम्ही साऊथ इंडियन आहात, नाही तर तुम्ही पंजाबी आहात. कारण एक तर इडली डोसा तरी होतो, नाही तर पराठा तरी होतो. कारण हे इतके इझी आणि सहज करण्यासारखे आहेत की पटकन केलं की झालं असं. बरं, गप्पा आपल्या एवढ्या छान झालेल्या आहेत. आता आपल्याला किचनकडे जायचंय, कारण आता दुपारची वेळ आहे. प्रेक्षक आमचे बसले असतील छान असं स्वयंपाकाच्या तयारीत. तुम्ही आज जो पदार्थ करणार आहात तो कुठला आहे? मी आज करणार आहे तो कॅरेट बीट डिलाईट. कॅरेट बीट डिलाईट कोणासाठी करणार? हिच्यासाठी की तुमच्या मुलीसाठी? मी माझ्या मुलीसाठी करते. तुमच्या मुलीसाठी. बरं, तुम्ही काय करणार आहात? मी हिच्यासाठी आज पोळी समोसा करणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी कॅरेट बीट डिलाईट करणार आहात, तुम्ही मुलीसाठी तुमच्या पोळी समोसा करणार. आणि तू काय करणार बाळा? कॉर्न कॅन्डी. कॉर्न कॅन्डी कोणासाठी करणार? मी माझ्यासाठी करणार. स्वतःसाठीच करणार? हो. आणि माझ्यासाठी कोणीच काय करणार? तू केलेलं मी खाई ना, तुम्ही केलेलं आपण सगळं, आपण सगळं खाऊया. चालेल, चला आम्ही ते ठरवतो कोणी काय खायचं, कोण कोणासाठी काय करणार. पण हे सगळं कधी होणार त्यासाठी आपल्याला आधी किचनकडे जायला लागेल. लगेच आपण होऊया किचनकडे आणि पाहूयात रेसिपी. उल्काताई आपल्यासोबत आहेत. आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. या पहिल्या पदार्थाचं नाव काय? या पदार्थाचं नाव आहे गाजर बीट डिलाईट. गाजर बीट डिलाईट. मग या गाजर बीट डिलाईटचं एवढं छान नवीन नवीन नाव कोणी ठेवलं? ते काय माहिती का, मुलांना कसं जरा आकर्षक लागतं की नाही नाव सुद्धा. नुसते आपण जर म्हणलं गाजर बीट घेतलं, पोळी केली, पुरी केली, आवडत नाही. ते गाजराच्या वड्या ते आवडत नाही. त्यापेक्षा डिलाईट म्हणलं की छान वाटतं, म्हणून साठी ते नवीन नाव. बरोबर. चला मग गाजर बीट डिलाईट साठी लागणारं साहित्य काय ते पाहूयात, मग कृती करूयात. हे काय? गव्हाचं पीठ आहे, तांदूळाचं पीठ, बरं, बीट, रवा आहे, गाजराचा किस, गूळ,
जायफळ पूड आणि मीठ. आणि मीठ. साहित्य तर अगदी थोडंसं लागतं याला. थोडंसं. आणि हे काय इझिली अवेलेबल असतं घरामध्ये. बरं, करायला किती वेळ लागतो याला? करायला याला 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं. सुरुवातीला काय करायचंय? सुरुवातीला मी गाजर आणि थोडंसं पाणी घालून परतून शिजवून घेणार, वाफवून घेणार. म्हणजे गॅस लावा. गॅस आपण लावून घेतलाय. पहिल्यांदा काय लागेल? गाजर. गाजर आपण घातलंय. त्याच्यानंतर याच्यात बीटच आपण वाफवून घेऊया. यात घेतलं तरी चालणार आहे. बरं, गाजर आणि बीट आपण दोन्ही घातलंय, पण त्याच्या आधी आपण कढईत काही घातलेलं नाहीये. नाही घातलेलं. काही आवश्यकता नाही, कारण त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्यावरती होऊ शकतं. त्याच्यावरती आपण त्याला ते वाफ येऊ शकते. बरोबर. या आता आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये. बरं, गॅस बंद करू. गॅस बंद करा. हे तुम्हाला पॅन मध्ये घालून जेव्हा ढवळाल तेव्हा काळजी घ्यायला लागेल, कारण ते करपायची शक्यता असते. पुढे काय करायचंय? त्याच्यामध्ये आता आपण या कणिक आणि हे सगळं घालणार होतो, रवा थोडा थोडा. बरं, किती लागणार आहे कणिक? 2 चमचे पुरे. बघा बरं. आता काय? तांदळाचं पीठ. तांदूळाचं पीठ समप्रमाणात. समप्रमाणात. पुढे रवा. हा किती? रव्यामुळे त्याला असा एक बांधेसूदपणा येण्यासाठी आणि थोडंसं फुगेल पण ते पीठ, त्यामुळे आणि एक कुरकुरीतपणा येईल. बरोबर. गूळ घालायचं. गूळ. जायफळ पावडर. जायफळ पावडर ही जरा बेतानी घाला, नाही तर खाल्ल्यानंतर थेट झोप येईल. किती लागणार आहे? बस. किंचित मीठ. आता मी याचा गोळा करणार. पाणी घालू? थोडंसं लागलं तर. थोडं. गाजर बीट डिलायसाठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये आपण गाजर आणि बीट जे आहे ते पॅन मध्ये परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स केलं. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ. आता काय करायचं? आता थोडंसं तेल बघू माझ्या हाताला. हा, पोळी लाटून. मला एका वाटीत देऊ का तेल? नाही, थोडंसं हवं अगदी. बस. आता याची एक पोळी करूया मोठी, आणि मग त्या साच्यामधनं आपण ती आकार काढूया. ठीक आहे. आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे. साचा कुठला लागेल तुम्हाला आधी? साचा आपण एखादी मोठा करून घेऊया. बरं, घ्या. गाजर बीट डिलाईट हा पदार्थ आपण करतोय, त्याच्यासाठी लागणारी पोळी आपण लाटून घेतली. आता आपल्याला साच्यातनं त्याचे वेगवेगळे आकार पाडायचे. आणि हा सगळ्यात शेवटचा स्टार. व्हेरी गुड. आता ह्याचे साचे आपण पाडून घेतले. आपण हे तळणार, लगेच डीप फ्राय करायचं. आता हे वेगवेगळ्या आकारात आपण कट केले. आता काय डीप फ्राय करायचं? ठीक आहे, टाका मग तेलात. कशासोबत खायचंय डिलाईट? हे तर चटणी घेतली तरी चालेल, सॉस चालेल, किंवा ते गोड आहेच. गोड आहेच तसं. बरोबर. मुलं काय हातात घेऊन सुद्धा आपण नुसतं खाऊ शकतात. बरोबर. गाजर बीट डिलाईट तयार होत आहेत गरमागरम तळून. पटकन तुम्ही लिहून घ्या यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. गाजर बीटाचे डिलाईट साठी लागणारं साहित्य: कणिक, तांदूळाचं पीठ, गाजराचा किस, रवा, बीटाचा किस, मीठ, जायफळ पूड आणि किसलेला गूळ. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये गाजर आणि बीटाचा किस एकत्र घालून तो वाफवून घ्यावा. वाफवलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यात 2 चमचे कणिक, 2 ते 3 चमचे तांदूळाचं पीठ, रवा, गूळ, जायफळ पूड, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्यावा. या मळलेल्या पिठाची पोळी लाटून त्या पोळीचे वेगवेगळ्या आकाराचे गाजर बीट डिलाईट बनवून गरम तेलात तळून घ्यावेत. पहिला पदार्थ आम्हाला तुमच्या यांनी करून दाखवला. आता दुसरा पदार्थ तुम्ही आम्हाला करून दाखवणार आहात. या पदार्थाचं नाव काय? पोळी समोसा. पोळी समोसा. चला मग या पोळी समोसासाठी लागणारं साहित्य काय ते आपण आधी पाहूयात. तयार पोळ्या आहेत या: उकडलेला बटाटा, गाजर, मटार, सुकं खोबरं आहे, स्वीटकॉर्न, मिरची, हिरवी चटणी, लिंबू, ती मैदा आणि पाण्याची थोडी पेस्ट केलेली आहे, गरम मसाला आणि मीठ. लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलेलं आहे. पोळी काय? पोळी समोसा. आता आपल्याला ह्या हिरवी चटणीमध्ये नेमकं काय ते आम्हाला सांगा बरं. त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे, कोथिंबीर, हलकी मिरची, कारण मिरची आपण ऑलरेडी घेतलेली आहे, आणि आलं लसूण. आम्ही सारे खवय्येमध्ये आम्ही दोघं तुमचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला दोघांना इथे बघून तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असणार आहे, पण काळजी करू नका, आम्ही तो लवकरच दूर करू.